बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजता मोठ्या धार्मिक विधींसह आणि उत्साहात उघडले गेले। या शुभप्रसंगी भारतीय सैन्याच्या गढवाल रायफल्स बँडने भक्तिगीत सादर केले। तर वेद मंत्रोच्चारांनी वातावरण आध्यात्मिक होऊन गेले होते। हजारो भाविकांनी या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी धामात गर्दी केली होती। यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी उपस्थित होते। त्यांनी देश आणि राज्याच्या सुखसमृद्धीसाठी विशेष पूजा केली आणि भाविकांना सुरक्षित आणि सुखकर यात्रा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी मंदिराच्या विकासासाठी चालू असलेल्या मास्टर प्लॅनची पाहणी केली, कामे वेळेवर आणि दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देशही दिले। बद्रीनाथ धामला 40 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते आणि भक्तांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले। जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी या दिवशी संपूर्ण देश आनंदात असल्याचे सांगितले आणि भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन आशीर्वाद घ्यावेत असेही आवाहन केले होते। 2025 ची चारधाम यात्रा 30 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांच्या उद्घाटनाने सुरू झाली होती। नंतर 2 मे रोजी केदारनाथचे दरवाजे उघडले आणि आता बद्रीनाथच्या उद्घाटनाने या पवित्र यात्रेचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। या यात्रेत लाखो भाविक हिमालयाच्या पवित्र स्थळांना भेट देतात आणि त्यांना आध्यात्मिक शांती मिळते। बद्रीनाथ धाम वर्षातून फक्त 6 महिनेच उघडा राहतो, त्यामुळे या उद्घाटनाचा आनंद भक्तांसाठी अत्यंत खास असतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा।